हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। तर ते बेसिक आहे आय, वी, यू, ही, सी, इट, दे। ओके, हे ते बेसिक आहे। तर आपण याला एकदा लिहून पाहूया। आय, वी, यू, ही, सी, इट, दे। तर आता आय, वी, यूच्या दोन टाइप्स असतात। तर त्या दोन्ही टाइप्स आपण समजणारच आहे। तर हे जी सगळे मी तुम्हाला दिले ते एक बेसिक रूल आहेत। तर आता बघूया। आयचा अर्थ असतो मी, तर आयच्या पुढे आपण वापरतो एम, वीच्या पुढे आय, यूच्या पुढे आय, दुसऱ्या यूच्या पुढे पण आय, ही इज, सी इज, इट इज, दे आर। तर आता एम, एमचा अर्थ पण होतो आहे, आरचा अर्थ आहे किंवा आहोत। हे दोन अर्थ आरचे असतात। आणि इजचा अर्थ पण आहे, म्हणजे तिघांचे अर्थ बिलकुल सेम आहेत, सारखे आहेत। तर आता आपण प्रत्येकाला समजूया। तर आता बघा मित्रांनो, आता आपण पुढे बघूया। तर आता आय एम, आयचा अर्थ होतो मी आणि एम म्हणजे आहे। वीचा अर्थ होतो आम्ही आणि आर म्हणजे आहे। तर आता आम्हीला आपण आहे नाही वापरत, तर आहोत वापरतो, आम्ही आहोत। नंतर यू आर, तू आहेस, ही यू आर ची पहिली टाइप, तू आहेस। आणि नंतर दुसरा जो यू आर आहे त्याचा अर्थ होतो तुम्ही आहात। आणि नंतर ही इज म्हणजे तो आहे, सी इज म्हणजे ती आहे, इट इज ही, याचा अर्थ ती आहे असाच होतो, पण हा वापरला जातो वस्तू करता, म्हणून आपण इथे घेऊ ती एखादी वस्तू आहे। हे सगळं तुम्हाला तुमच्या वहीत लिहून घ्यायचंय। नंतर दे आर म्हणजेच ते आहे। तर आता बघा फ्रेंड्स, प्रत्येकाचे अर्थ आपल्याला कळालेले आहेत। तर सर्वात पहिला आहे आपला आय एम, याला आपण आता समजूया। तर आता आय एम चा अर्थ होतो मी आहे। समजा आपण एक्झाम्पल घेऊ, मी मुलगा आहे। तर आता मीला आपण इंग्लिश मधून म्हणतो आय, म्हणून आपण इथे घेतला आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय लागला तर आहे करता आपण काय दिलेला आहे, आय एम, पहिला घेतला शेवटचा घेतला। तर आता मुलगा, आता याच्यात आपल्याला काय करायचंय, दोन टाइप्स असतात, एक असतं सिंग्युलर, एक असतं प्लुरल। समजा मी जर म्हणलं बॉय, सिंग्युलर म्हणजे एक वचन, जे की फक्त ज्याच्यात की फक्त एकच असतं, कोणतीही गोष्ट एकच असते। तर बॉय म्हणजे मुलगा, तर आता मुलं एक एका दोन आहे, मुलगा म्हणजे एक एका दोन आहे, तर एकच आहे। पण प्लुरल मध्ये एकापेक्षा जास्त असतात। समजा मी जर म्हणलं बॉय, तर आपल्याला जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे, मग ते किती असतो, एक दोन तीन चार पाच किती, तर फक्त ते एकापेक्षा जास्त पाहिजे, तर आपण तिथे यसचा वापर करतो, बॉईज। समजा गर्ल, तर
गर्लच्या पुढे आपण लावून दिला यस तर गर्ल्स. समजा मी म्हणलं ग्लास, तर आता इथे पहिलेच यस आलेला आहे म्हणून आपल्याला अजून एक यस लावलेला चालणार नाही, म्हणून ईएस चा वापर करायचा आहे. तर आता मुलगा, मुलगा म्हणजे एकच मुलगा आहे, म्हणजेच काय सिंग्युलर आहे. समजा आता एक मुलगा, एक मुलगा. तर आता वाक्यात एक मुलगा असा जर असेल तर आपण एकाला इंग्लिश मधून अ म्हणतो, वन नाही म्हणत, आणि मुलगा याला इंग्लिश मधून आपण म्हणलं बॉय, म्हणजेच हे झालं आपलं अ बॉय. ओके, तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर एक मुलगा, पण आता इथे असं म्हणलंय का मीला म्हणलं आय, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला आहेला म्हणलं ऍम, आय ऍम. तर आता मुलगा, इथे एक मुलगा आहे, म्हणजेच मी म्हणलं म्हणजे स्वतः आपण कधीच दोन राहू शकत नाही, तर म्हणजेच काय एक आहे, आणि आय वापरला गेला म्हणजे तो एकच असेल, म्हणून आपल्याला तो एक आहे असं दाखवाय करता इथे अ चा वापर करायचा आहे. मग तिथे एक लिहिलेला असो किंवा नसो, तर म्हणून आय ऍम अ, नंतर मुलगा याला इंग्लिश मधून म्हणलं बॉय, आय ऍम अ बॉय. ओके, तर अशा प्रकारे आय ऍम चा वापर होतो. अजून आपण एक दोन एक्झाम्पल बघूया. मी दुकानदार आहे, मी दुकानदार आहे. तर आता मीला इंग्लिश मधून म्हणलं आपण आय, म्हणून इथे आपण वापरला आय. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, आय सोबत काय दिलेला आहे ऍम, म्हणून आपण इथे घेतला ऍम, आय ऍम. पहिला झाला, शेवटचा झाला आय ऍम. तर आता दुकानदार एक एका दोन आहे असं दाखवाय करता आपण वापर केला अचा. नंतर दुकानदार याला आपण इंग्लिश मधून म्हणतो शॉपकीपर, शॉपकीपर. इथे सुद्धा आय ऍम चा वापर झाला. बस एकच गोष्ट तुमच्या लक्षात पाहिजे, जेव्हाही आपण स्वतःविषयी बोलतो तेव्हा आय ऍम याचाच वापर होतो. जेव्हाही आपण बोलताना जर स्वतःविषयी आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपल्याला आय आणि ऍम हाच वापरावा लागतो. तर आता आपण पुढे बघूयात. समजा मी डॉक्टर आहे. सुरुवात आता मी पासून झालीये, म्हणजेच आपल्याला सुरुवात करावी लागेल आय. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, तर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणतो ऍम, आय ऍम. तर डॉक्टर एकच आहे म्हणून अ, नंतर डॉक्टरला इंग्लिश मधून म्हणता डॉक्टरच, आय ऍम अ डॉक्टर. ओके, तर आता ह्या तीन वाक्यांनी आपण आय ऍम सगळा समजलेला आहे. तर आता जो आपला पुढचा आहे तो आहे आपला वी आर. तर त्याला आपण आता समजूया. वी आर चा अर्थ आहे आम्ही आहोत. तर आता आपण याच्याहून एक्झाम्पल बघूयात. आम्ही म्हणजे समजा मी आहे आणि माझ्या सोबत जर काही मित्र आहे इकडे तिकडे तर ते झालं आम्ही. पण जर मी एकटा आहे तर मी म्हणेल मी. आता सुद्धा मी बोलताना मी वापरतोय. ओके, तर एवढं आपल्याला समजलेलं आहे. तर आता आपण याच्याहून काही एक्झाम्पल बघूया. तर आता समजा मी म्हणलं आम्ही मुले आहोत. तर आता आम्हीला आपण इंग्लिश मधून म्हणणार आहे वी. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तर आता आहोतला आपण इंग्लिश मधून म्हणतो आर.
वी आर, पहिला घेतला शेवटचा घेतला. ओके. तर आता मग आपल्याला काय करायचंय, मुले, जर मुलगा आला असतं तर ते सिंग्युलर असतं, पण आता काय आलंय, मुले आलंय, म्हणजे ते एक नसून अनेक आहेत. समजा माझ्याकडे जर आम्ही मित्र आहोत तर आम्ही म्हणलं आम्ही मुले आहोत, तर आता मी एकच नाहीये तर माझ्यासोबत मित्र आहे, म्हणजेच आम्ही 3-4 मुलं आहोत, म्हणून इथे आपण मुलगा नाही तर मुले म्हणू. मग आता अशा ठिकाणी आपल्याला काय करायचंय, लावायची गरज नाहीये. तर आता मुले याला इंग्लिश मधून म्हणलं बॉय. आता प्लुरल कराय करता फक्त आपण इथे यसचा वापर केलेला आहे. आता एवढी गोष्ट क्लिअर झाली. तर आता आपण पुढे बघूया. आम्ही मित्र आहोत. आम्हीला आपण इंग्लिश मधून म्हणलं वी, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तर आता वी लागला म्हणजे आहोतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर, पहिला झाला शेवटचा झाला. तर आता आपल्याला काय करायचंय, मित्र, याला आपण इंग्लिश मधून म्हणतो फ्रेंड. पण आता प्लुरल आहे म्हणून आपल्याला काय करायचंय, याच्यात फक्त एक यस वाढवायचा आहे, तर हे झालं फ्रेंड्स. वी आर फ्रेंड्स. तर आता एवढं कळालं. आम्ही दुकानदार आहोत. आम्ही दुकानदार आहोत. तर आम्हीला आपण इंग्लिश मधून म्हणतो वी. आता दुसरा सोडला आणि शेवटचा. तर आता वी आहोतला इंग्लिश मधून म्हणलं आर, एवढं झालं. तर दुकानदार याला आपण इंग्लिश मधून म्हणतो शॉपकीपर. फक्त आता इथे यस लावायचा आहे कारण की इथे वी आर चा वापर होतोय आणि सिंग्युलर आहे. ओके. तर एवढी गोष्ट क्लिअर झालेली आहे. तर आता वी आर हा आपला क्लिअर झालेला आहे. तर आता आपण याच्या पुढचा यू आर याला सुरुवात करूया. यू आर, तू आहेस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तूच्या ऐवजी जर तुम्ही येऊन गेलं, तूच्या ऐवजी तुम्हीचा वापर झाला, तर आता इथे हा यू नाहीये, तर यू ची दुसरी टाइप्स वापरली जाते. तिला तर आपण समजणारच आहे, पण याचं पहिले क्लिअर झालं म्हणजे याला आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. जर त्या ठिकाणी तुम्ही आलं असलं तर तिथे अचा वापर नाही करायचा आहे. तो म्हणतोय, तू आपण म्हणतोय म्हणजेच आपण समोरच्या करता तो वापरतोय. समजा आपल्या मित्राकरता, भावाकरता आपण तूचा वापर करणार आहे. पण जर कोणी एकापेक्षा जास्त असेल तर आपण तुम्हीचा वापर करतो, किंवा आपल्यापेक्षा मोठा कोणी असेल तर समजा काका काकू कोणीही जर असेल तर आपण काय वापरतो, तुम्हीचा वापर करतो. म्हणजेच तेव्हा आपण तुम्ही वापरतो. तर ही टाइप्स असेल दुसऱ्या याची, दुसऱ्याची म्हणजे दुसऱ्या यूची. ओके. तर एवढं क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण याच्याहून एक्झाम्पल बघूया. समजा मी म्हणलं फ्रेंड्स, तू मुलगा आहे. तुला इंग्लिश मधून आपण म्हणलं यू, नंतर घेतला शेवटचा. जर यूच्या पुढे आहेस आला तर त्याला आपण लावतो आर. नंतर आपल्याला काय करायचंय, तर उरलेला शब्द मुलगा, जो की एकच मुलगा आहे म्हणून आपण तिथे घेतला अ, आणि नंतर मुलगा याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बॉय. यू आर अ बॉय. तर आता एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात. थोडं मोठं एक्झाम्पल आता आपण घेऊयात.
तू माझा मित्र बस हे 3 शब्द होते, तर आता हे 4 शब्द आहे. तर तुला आपण इंग्लिश मधून म्हणलं यू, आणि नंतर शेवटचा घ्यायचा, तर यू लागला म्हणजे आहेसला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर यू आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला. आता माझा शब्द आला, तर आता पहिल्याकडचा दुसरा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच माझा शब्दाला पहिले वापरायचा आहे. तर माझा याला इंग्लिश मधून आपण म्हणलं माय, आणि नंतर मित्र याला आपण इंग्लिश मधून म्हणलं फ्रेंड. यू आर माय फ्रेंड. तर आता म्हणजेच ते अशाच प्रकारे यू आर चा वापर केला जातोय. तर आता यू आर कशा प्रकारे वापरला जातोय हे आता आपल्याला समजलंय. तर आता आपण पुढे जाऊयात, म्हणजेच यू आर च्या पुढचा यू आर सुरू करूयात. तर आता यू आर तुम्ही आहात, जसं की आता आपण तूचा वापर बघितला, पण जर तूच्या ऐवजी तिथे तुम्हीचा वापर झालेला आहे, तर आपल्याला तिथे समजून जायचंय की हा काय, ही यू आर ची दुसरी टाईप आहे, म्हणजेच ही काय राहणार आहे, प्लुरल राहणार आहे. ओके, तर एवढं तुम्हाला कळालेलं आहे. समजा मी म्हणलं तुम्ही मुले आहात, तर तुम्हीला आपण इंग्लिश मधून म्हणलं यू, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घेतला, तर आहातला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. तर आता इथे अ लावायचा नाही, कारण की हे काय आहे, तर प्लुरल आहे. नंतर यू आर, एवढं झालं. नंतर मुले याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बॉय, आणि त्याच्या पुढे वापर केला यसचा, कारण की तो एक नसून तिथे एकापेक्षा जास्त आहेत. ओके, म्हणून आपण वापरला यू आर बॉयज. समजा मी म्हणलं तुम्ही दुकानदार आहात, तुम्ही दुकानदार आहात, तुम्हीला म्हणलं यू, आता आहातला म्हणलं आर. यू आर पहिला झाला, शेवटचा झाला. नंतर दुकानदार याला आपण इंग्लिश मधून म्हणलं शॉप कीपर. आता इथे काय करायचंय, प्लुरल आहे म्हणून यसचा वापर केला, यू आर शॉपकीपर्स. तर आता या 2 एक्झाम्पलने आपला दुसरा यू आर क्लिअर झालेला आहे. तर आता आपण पुढच्याला सुरुवात करूयात. तर पुढचा आहे आपला ही, हिच्या पुढे वापरला जातो इज. ओके, तर याचा अर्थ होतो तो आहे. तर याच्यात प्रत्येक गोष्ट एकच असेल, एकापेक्षा जास्त नसते. तो मुलगा आहे. तर तोला आपण इंग्लिश मधून म्हणलं ही, नंतर आता आहेला घेतला, दुसरा सोडला, तिसरा घेतला. तर आता आहेला आपण इंग्लिश मधून काय म्हणू, तर आपण म्हणलं इज, ही इज. आता मुलगा एकच आहे म्हणून इथे लावला अ, आणि नंतर मुलगा याला आपण इंग्लिश मधून म्हणलं बॉय, म्हणजेच काय झालं, ही इज अ बॉय. तर एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. आता याच्यात फक्त ही जो आहे तो फक्त मुलांकरता वापरला जातो, आणि याच्या पुढचा जो सी आहे तो फक्त आणि फक्त मुलींकरताच वापरला जातो, आणि हा फक्त मुलांकरता वापरला जातो. समजा मी म्हणलं तो डॉक्टर आहे. आता आपण तो तेव्हाच वापरतो जेव्हा की ते आपल्या वयाचे किंवा आपले मित्र वगैरे, तर आपण त्यांना तो वापरतो. ओके, तो डॉक्टर आहे. तर आता तोला आपण इंग्लिश मधून म्हणलं ही, नंतर आता शेवटचा घेतला, आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज, नंतर इथे वापर केला अचा आणि घेतलं डॉक्टरला.
इज अ डॉक्टर. तर आता ही कशा प्रकारे वापरला जातो हे सुद्धा आपलं क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण सी कशा प्रकारे वापरला जातो हे एकदा बघूया. समजा आता मी म्हणलं ती मुलगी आहे. आता आपला सुरू झालाय सी, जो की फक्त मुलींकरता वापरला जातो. ती मुलगी आहे. तर तिला आपण इंग्लिश मधून म्हणलं सी, शेवटचा घेतला आहेला इंग्लिश मधून म्हणलं इज. सी इज. आता मुलगी एकच आहे म्हणून ते वापरला अ आणि नंतर मुलगी याला इंग्लिश मधून म्हणलं गर्ल. म्हणजेच काय झालं फ्रेंड्स, सी इज अ गर्ल. ओके. समजा मी म्हणलं ती डॉक्टर आहे. तिला इंग्लिश मधून म्हणलं सी आणि पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. तर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज. सिंग्युलर आहे म्हणून इथे घेतला अ आणि नंतर डॉक्टरला इंग्लिश मधून म्हणलं डॉक्टर. सी इज अ डॉक्टर. तर आता आपल्याला सी सुद्धा समजलेला आहे. तर सी च्या पुढचा आहे आपला इट. याला आपण आता समजूयात. इट वापरला जातो वस्तू करता, तो माणसा करता किंवा प्राण्याकरता वापरला जात नाही. तर आता इट इज. इट इजचा अर्थ होतो फक्त ती आहे. पण आता इट इज हा ती एखादी वस्तू आहे याच्या करता वापरला जातोय. म्हणून आपण तिला एक्सप्लेन करताना ती एखादी वस्तू आहे अशाच प्रकारे एक्सप्लेन करू. आणि कोणीही तशाच प्रकारे एक्सप्लेन करेल, कारण की सी चा अर्थ सुद्धा ती आहे असाच होतो. मग त्या ठिकाणी कन्फ्युजन होतं की सी इज वापरावा का इट इज वापरावा. तर आताच मी तुमचं क्लिअर करून देतो की इट इज तेव्हा वापरला जातो जेव्हा की एखाद्या वस्तूचं नाव आलेलं असतं, आणि सी इज तेव्हा वापरला जातो जेव्हा की एखाद्या मुलीचं नाव वापरलं जातं. सी इज. आणि जो आपला ही इज होता तो आपल्या मुलाकरता वापरला जातो. तर आता इट इज ला आपण समजूया. समजा मी म्हणलं ती खुर्ची आहे. तर आता खुर्ची ही एक वस्तू आहे म्हणून या ठिकाणी तिला आपण वापरू इट, आणि इटच्या पुढे आपण वापरतो इज आहे करता. ओके. म्हणून इट इज. आता खुर्ची एकच सिंग्युलर आहे म्हणून अ. नंतर खुर्चीला आपण इंग्लिश मधून म्हणलं चेअर. इट इज अ चेअर. म्हणजे जर एखाद्या वस्तूबद्दल आपण बोलतोय, समजा तुम्हाला जर असं एखादं वाक्य आलं, तो टेबल आहे, तर असं नाहीये की सी चा अर्थ फक्त ती आहे असाच होतो. इटचा अर्थ, तर इटचा अर्थ तो करता सुद्धा वापरला जातो, ती करता सुद्धा वापरला जातो, आणि ते करता सुद्धा इट वापरला जातो. पण त्याच्यात फक्त वस्तूंबद्दल असलं तरच. तर आता टेबल ही एक वस्तू आहे म्हणून तोला आपण इंग्लिश मध्ये ही वगैरे न लावता आपण तिथे लावला इट. शेवटचा घ्यायचा. तर आहेला इंग्लिश मधून म्हणलं इज. आता टेबलला इंग्लिश मधून आपण म्हणतो टेबल. ओके. इट इज अ टेबल. तर आता इट कशा प्रकारे वापरला जातो हे सुद्धा आपलं क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण शेवटचा डे याला सुरुवात करूयात. त्याआधी फ्रेंड्स, जर तुम्हाला इंग्लिश शिकायकरता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या ऍड व्हायचं असेल तर मी तुम्हाला सांगून देतो की असं कसं ऍड व्हायचंय. तर तुम्ही माझा व्हिडिओ आता असा बघत असाल, हॉरिझॉन्टल मध्ये असा तुमचा मोबाईल असेल तर त्याला आता उभा करा व्हर्टिकल मध्ये, आणि नंतर जो आपला व्हिडिओ आहे त्याला एकदा पॉज केल्यानंतर व्हिडिओच्या खाली जे मोर नाव दिसतंय, जर मराठीत असेल किंवा कशातही असेल तुम्हाला मोर दिसेल, मराठीतून समजा मोरनी दिसणार, तर नंतर आता मोरवर तुम्हाला क्लिक करायचं. ही असते आपली डिस्क्रिप्शन. बघा या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय.
मोर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, व्हॉट्सअप ग्रुप लिंक नाव दिसतंय आणि त्याच्यानंतर ती ब्ल्यू कलरची लिंक दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय. जेव्हा आपण त्या लिंकवर क्लिक केलं तेव्हा तिथे जॉईन कम्युनिटी नाव येतंय. मला नाही आलं पण तुम्हाला नक्कीच येईल. ते नाव आल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचंय आणि वापस यायचंय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. मग तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला एक ग्रुप दिसेल ओम ट्युटोरियल नावाचा, ज्याला की लोगो लावलेला आहे. त्याच्यावर फक्त आपल्या चॅनलचं नाव लिहिलेलं आहे ओम ट्युटोरियल स्टडी. त्याच्यावर तुम्हाला जॉईन करायचंय. तुमची रिक्वेस्ट येईल तेव्हा मी जॉईन करून घेईल. ओके, तर बघा फ्रेंड्स, राईट वर क्लिक करून जॉईन होऊन जाईल जेव्हा तुमची रिक्वेस्ट येईल आणि मी तिला जेव्हा पाहिल तेव्हाच तुम्ही जॉईन व्हाल. आणि नंतर खालचे जे 2 ग्रुप दिसत आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे, एका ग्रुपवर लिहिलेलं आहे व्हिडिओ शेअरिंगचं आणि एका ग्रुपवर तो नंतर बघा तर ते 2 दुसरे ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. आणि जो ओम ट्युटोरियलचा मेन ग्रुप आहे ज्याच्यात की ओम ट्युटोरियलचं सगळं असतं, ओम ट्युटोरियल स्टडी चॅनलचं आपलं सगळं काही असतं, इंग्लिश बद्दल, इंग्लिश शिकत असतो. कोणता व्हिडिओ केव्हा येणार आहे हे सुद्धा त्याच्यातच ठरतं. तर तुम्ही त्याच्यात जॉईन व्हा. तर बघा फ्रेंड्स, तो टेबल आहे, इट इज अ टेबल. तर आता आपण शेवटचा आहे आपला दे आर, त्याला आपण आता सुरुवात करूयात. दे आर वापरला जातो ते आहेत किंवा त्या आहेत याच्या करता. ते किंवा त्या. तर आता दे आर, समजा मी म्हणलं ते मुले आहेत. केवळ मोठ्या माणसांविषयी बोलताना आपण तेचाच वापर करणार आहे, देचाच. तेला इंग्लिश मधून म्हणलं दे. शेवटचा घ्यायचा आहेतला आपण म्हणतो आर. दे आर हे सिंग्युलर नाहीये, हे प्लुरल आहे. कारण की याच्यात मुलगा नाही तर मुले म्हणलंय. तर मुले याला इंग्लिश मधून आपण म्हणलं बॉय, प्लुरल आहे म्हणून यस, दे आर बॉयज. ओके, समजा मी म्हणलं त्या मुली आहेत. मुलींविषयी बोलताना आपण त्याचा वापर करणार आहे. ओके, त्या मुली आहेत, त्या मुली आहेत. तर आता ते असो की त्या, तेला आपण लावणार आहे दे. शेवटचा घ्यायचा आहेतला म्हणलं आ. तर आता मुली गर्ल्स. ओके, गर्ल प्लुरलचा यस, दे आर गर्ल्स. तर आता सगळे आपले संपलेले आहेत आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. तर आता व्हॉट्सअप ग्रुप मध्ये नक्कीच जॉईन व्हा. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथेच सांगू शकता. तर बघा फ्रेंड्स, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.